बिनविरोध उमेदवाराविरुद्ध नोटा लढत करण्याच्या मागणीला जोर। निवडणूक ही लोकसेवेची संविधानिक संधी असून ती केवळ पदप्राप्तीपुरती मर्यादित न राहता लोकशाहीतील जनतेचा हक्क, अधिकार आणि राजकीय इच्छाशक्तीची कसोटी ठरत असते। मात्र सध्याच्या काळात पनवेलसह संपूर्ण महाराष्ट्रात होणाऱ्या महानगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अनेक उमेदवार बिनविरोध निवडून येत असल्याचे चित्र दिसून येत आहे। ही बाब लोकशाहीच्या मूलभूत तत्वांना आव्हान देणारी ठरत आहे। बिनविरोध झालेल्या प्रभागात निवडणूक प्रक्रियेत मतदारांना उमेदवारांच्या विरोधात आपली असहमती नोंदवण्याचा अधिकार असल्याने तो त्यांचा मूलभूत संविधानिक अधिकार उपलब्ध होण्यासाठी ॲडव्होकेट संतोष खांडेकर यांनी पनवेल प्रांत अधिकारी तथा निवडणूक अधिकारी पवन चांडक यांना सादर करून माध्यमांना आपल्या पुढील प्रतिक्रिया दिल्या। पनवेलमध्ये अनेक प्रभागांमध्ये बिनविरोध निवडणूक झालेली आहे। आपण विधितज्ञ आहात, कायद्याचे अभ्यासक आहात, कशा पद्धतीने आपण आज प्रांत अधिकारी, निवडणूक अधिकारी यांना भेटलेले आहेत, आपले कुठले मुद्दे आहेत आणि कायद्याच्या अभ्यासानुसार या ज्या प्रकरणावर आपण कसं प्रकाश टाकत आहात? ऍक्च्युली महाराष्ट्रामध्ये काल सगळे जाहीर झालं की बाबा 64 ठिकाणी 65 ठिकाणी जे काय बिनविरोध निवडून आले, परंतु तसंच पनवेलमध्ये 6 ठिकाणी बिनविरोध इलेक्शन झालेलं आहे। पण जे कायद्याने माझ्याकडे असलेल्या कायदा ज्ञानाप्रमाणे हा जो नोटा पर्याय आहे हा पर्याय अजून संपलेला नाही। जरी उमेदवारांनी समजा हे फॉर्म मागितले असतील तरी नोटाप्रमाणे जनतेला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे। त्यामुळे मी जे निवडणूक अधिकारी आहेत त्यांना एक लेखी पत्र दिलंय की बाबा ही निवडणूक झाली पाहिजे, कारण जनतेचे जे काही त्यांचं मत आहे, त्यांना दिलेला मताचा अधिकार आहे संविधानाप्रमाणे, तो त्यांना करता आला पाहिजे। साहेब, अनेक बुद्धिजीव समाज घटक असतात, ज्याच्यामध्ये वकील, पत्रकार असतात, त्यांनी हा विषय उचलून धरलेला आहे। बार कौन्सिल झाले, पत्रकार संघटना झाल्या, या माध्यमातून या विषयाला कसं न्यायिक प्रक्रियेने घेता येईल आणि किती तात्काळ पद्धतीने याच्यावर निर्णय घेण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत। ऍक्च्युली संविधानाच्या याच्याप्रमाणे सुप्रीम कोर्टामध्ये नोटा संदर्भात एक निर्णय झालेला आहे आणि त्या निर्णयाप्रमाणे नोटाची जो पर्याय आहे तो सर्वांसाठी खुला आहे आणि त्याप्रमाणे ती इलेक्शन होणं गरजेचं आहे। त्यामुळे ही प्रक्रिया आहे, या प्रक्रियेमध्ये जर आम्हाला इथं न्याय मिळाला नाही तर आम्ही त्याच्या विरोधात पिटिशन फाईल करू आणि आमचा हा न्याय तो आम्ही कोर्टामध्ये मिळवू। मतदारांनी नागरिकांना कसं जागृत कराल, कसं आव्हान कराल? आम्ही नागरिकांना सांगू की तुम्हाला जो अधिकार दिलेला आहे संविधानाने आणि तो अधिकार जर तुम्हाला मिळवायचा असेल, या नोटा प्रक्रियामध्ये समोरचा व्यक्ती हा निवडून आलेला आहे, बिनविरोध तो निवडून येईल, परंतु नोटांनी त्यांना हे नक्की कळेल का बाबा लोकांचा आपल्याला किती टक्के विरोध आहे, म्हणजे जनता आपल्या विरोधात किती आहे हे या नोटामुळे समाजाला कळणार आहे, जनतेला कळणार आहे की बाबा हा उमेदवाराला लोकांनी किती विरोध केला। ही प्रक्रियेसाठी जो मी लढा सुरू केलेला आहे, तर या लढ्यामध्ये ज्या ठिकाणी प्रभागामध्ये बिनविरोध इलेक्शन झालंय त्या जनतेने मला साथ द्यावी आणि ह्या कायदेशीर लढाईला बळ द्यावं एवढी विनंती करतो।